लंडनला गेला असेल तर ते एअरपोर्ट आहे अहमदाबाद एअरपोर्ट. तिथं काही धाराशिवचे नेत्यांनी सुद्धा त्याला मदत केली, राम शिंदे सरांनी सुद्धा मदत केली, अशी लोकांमध्ये आता चर्चा आहे. आता होम मिनिस्टर साहेबांना विनंती करतो, याच्या खोलामध्ये जावा, जे जे कोणी जबाबदार असतील त्या त्या लोकांना तुम्ही तिथं पकडा. तिथं गौतमी पाटील गाडीत नसताना सुद्धा त्यांना उचलायची भाषा तुम्ही करता. आता या मोठ्या गुंडाला कुणी एवढा वरदास्त दिला की खोटा पासपोर्ट मिळतो, अनेक गुन्हे असताना सुद्धा इलेक्शनमध्ये मोठ्या नेत्यांच्या प्रचारामध्ये हा माणूस दिसतो आणि त्याच्याच भावाला सहजपणे पिस्तूल परवाना तिथं दिला जातो. म्हणजे बघा, हे सरकार सामान्य लोकांचं सरकार नाही, हे गुंडांचं सरकार आहे आणि कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे. हे कुठंतरी आता परत एकदा सिद्ध होतं. समीर पाटील याचे गँगस्टर दिनेश घायवळशी संबंध आहेत आणि समीर पाटील याच्याकडे 100 कोटींची प्रॉपर्टी कुठून आली असा देखील सवाल माजी आमदार धंगेकर विचारताना पाहायला मिळतात. धंगेकर हे आता सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. समीर पाटील जे आहेत, जे काय आम्हाला कळालेलं आहे ते चंद्रकांत दादा पाटील साहेब यांच्या ऑफिसमध्ये असतात आणि हे स्वतः समीर पाटील जे आहेत ते निलेश गायकवाडचे फार निकटवर्गीय आहेत. त्यांचे फोटो आहेत, बऱ्याच काही संभाषणाच्या क्लिप आहेत असं आम्हाला कळतं. आणि अनेक वेळा जेव्हा निलेश गायकवाड अडचणीत आला तेव्हा समीर पाटलांनी त्यांना मदत केली अशी सुद्धा चर्चा लोकांमध्ये आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे बघत असताना की हे सत्तेतले लोक या गुंडांना काय एवढं पाठबळ देतात, हा खरं तर मोठा प्रश्न आपल्या सर्वांना पडतो. आणि हा विषय फक्त इथंच नाही, पुणे शहरांमध्ये सुद्धा असे काही गुंड आहेत, धाराशिवमध्ये काही गुंड आहेत, मराठवाड्यामधलं तर प्रकरण आपल्याला तिथं कराड यांचं माहितीच आहे की तिथं त्यांनी काय उत्मात केला, त्यांना सुद्धा पाठबळ हे सत्तेतलेच नेते तिथं देत होते. त्यामुळे कुठं ना कुठं तरी इथं आपण जर बघितलं तर जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना राजकारणामध्ये प्रवेश देणं असेल. अजून एक गोष्ट, निलेश गायकवाडच्या विषयाच्या बाबतीत हिंगोलीचा एक नेता आहे, त्या हिंगोलीच्या नेत्यांनी सुद्धा या निलेश गायकवाडला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मदत करण्यासाठी काही प्रमुख सत्तेतल्या नेत्यांची मदत घेतली असं सुद्धा बोललं जातं. त्यामुळे हिंगोलीचा नेता हा कोण याचाही अभ्यास केला गेला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन एक स्पेशल केस लोकांना दाखवली गेली पाहिजे. हे सरकार गुंडांच्या मागे राहत नाही. बघूया येत्या काळामध्ये काय होतंय. नाही, ह्याच्यामध्ये आम्ही जे विषय घेत असतो ते विषय खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर फायनान्शियल लॉस जर सरकारला तिथं झाला असेल, नाहीतर तुम्ही जबाबदारीने वागला नसेल. आता आमचा पक्ष